नमस्कार. नमस्कार. अरे वा, पहिल्या स्टुडंटचा आवाज ऐकून छान वाटलं. अनघा द्विका. वा. चष्मा कुणाला लागला? अनघाला की अद्विकाला? मॅम अद्विकाला. ओ, आता आम्हाला कळणार. पहिले आम्हाला कळत नव्हतं कोण अद्विका कोण अनघा. हम्म. चला, सुरभीला मैत्रीण मिळाली. मॅडम तुम्ही म्यूट आहात. हा. होस्ट आहे का बापू? तर हो, तुम्ही थोडा वेळ रेकॉर्डिंग बंद करा ना, येऊ द्या सगळ्यांना. की राहू मला द्यायचं? मला नाही ना, मी होस्ट नाही आहे. आहे ना, अच्छा, मी होस्ट आहे. तुम्हीच आहात होस्ट. ते नाही सुरू झालं म्हणजे परत तुम्हाला होस्ट करते. थांबा. नाही नाही नाही, थांबा. मी काय झालं, मी याच्यावरनं केलंय ना. थांबा एक मिनिट. मी आहे की तुम्ही को होस्ट? मोबाईल वरून ऑन केलाय मी, म्हणून मला जरा मोबाईल वरून लावलाय. आज मी लॅपटॉपने लावलाय. बघू ते मला चालेल. अनघा का चला, सुट्टीत काय केलं सांगा पटकन. थोडस घेऊया, प्रार्थना. प्रार्थना घेऊ ना आता ती. मॅम काही नाही केलं. ऐ, असं कसं ग? होय. पुस्तक वाचले. कुठलं वाचलं सांग? इंग्रजीतले कुठले फेमस फायचे पुस्तक. ओके, ठीक आहे. सुरभी, काय मॅम? तुझी कशी गेली सुट्टी? तू गेली होती कुठे फिरायला? हा गेलो होतो ना पुण्याला. पुण्याला गेली. हा, मग पुणेमध्ये काय केले तुम्ही? पुण्यामध्ये एक लग्न होतं, मग ते अटेंड केलं आणि मग मस्त मँगोची ट्रीप झाली होती. ओके. एखादा गड नाही पाहिला का ग? एखाद्या गडावर फिरून यायचं होतं ना. नाही, गडावर फिरून यायचं होतं, सिंहगडावर. पण आई बाबा मग उठले नाही आणि मग मला ब्लेम करतात की तू उठली नाहीस म्हणून. अरे 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 अरे, पुढच्या वेळी असं करू नको. पुढच्या वेळी नक्की जा. हवं तर आजीला विचार, मी कधी उठू शकते. पण हो ताई ना. मला नाही उठलं तर मी काय करणार? हो, ऊन आज खूप होतो. ऊन होतं ना. ठीक आहे. टेरेबल ऊन होतं, त्यामुळे ते हा. जरा. आपण पुढच्या आणखी वेळी तुम्ही याच्यात काहीतरी केलंय ते सांगू दे ना. काय? पावसाळ्यात सहल करू. आणखी पावसाळ्यात सहल तुम्ही करू. काहीतरी केलंय? अचिव्हमेंट आहे ऍक्टिव्हिटी काय तुमची? केल्या? नवीन ऍक्टिव्हिटी काय केल्या का? हा, अचिव्हमेंट आहे ना, गीता जिज्ञासा मध्ये 100 पैकी 100. शाबाश, कॉंग्रॅच्युलेशन्स, Thank अभिनंदन. you, मस्त, thank you. व्हेरी नाईस. हम्म. त्यानंगा आद्विकानी पुस्तकं वाचली. सुरभीने गीताची परीक्षा पास केली आणि चांगल्या मार्कांनी चांगलं यश मिळालं. त्यामुळे खूप छान. तर चला, मग आपण आता प्रार्थना घेऊया. हे कुणी हम्म, येत नाही, पण एक मेसेज टाकून देता का? टाकते ना. तिघीच जणी या. चला, पहिलं कडवं सुरभी, दुसरं कडवं अनघा, तिसरं कडवं अद्विका. चला, हात जोडा, छान बसा. टाईट स्ट्रेट बसा, छान. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर
शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तोवरी देई आम्हाला काजव्यांचे चांदणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. सगळे अनम्यूट अनम्यूट व्हा. हा आता लास्ट कोणी म्हटलं? आता लक्षात ठेवलं पाहिजे. चष्मेवाली आजी अनघाने म्हटलं ना. हो. हा मग माणसाने आपलं ठरलंय ना. न लाणं म्हणायचं. काय शब्द सांग? माणसाने. हा मग तसं म्हणायचं लक्ष ठेवून. जिथे न आहे तिथे न म्हणायचं. न आहे तिथे न मागणे म्हणायचं. मागणे पण मागणे शेवटी मागणे होतं जिथे ना न ते आहे पण तिथे न म्हणायचा. न आहे तिथे न म्हणायचा. ठीक आहे. ठीक आहे. मग आज काय आता अभ्यास कसा घेणार तुमचा? काय घ्यायचाच नाही आज अभ्यास. काय लिहिलं का सुट्टीत मराठीत? काहीतरी लिहिलं का? लक्षात आहे का तुमच्या? काय? बरं चला आपलं नाव लिहा. शाळेचं नाव तर इंग्लिश असेल काहीतरी. काय काय ग सुरभी? तू काहीतरी विचारलंस. काय काही लिहिलं का सुट्टीत? लिहायला सांगितलं होतं पुस्तकातल्या पॅरेग्राफ काय एक एक लिहिलं का? यातली 10-10 ओळी तरी लिहायला सराव सांगितलं. ठेवला की नाही? प्रॅक्टिस केली की नाही? काय मग काय करत होतात मला सांगा बघू एकीने. सकाळी उठल्यापासून मी 3-4दा लिहिलं होतं. 3-4दा लिहिलं. बरं सकाळी उठल्यापासून काय करत होतात सुट्टीत? गावाला गेला होतात का? मी मंत्रालयाला गेलो. मंत्रालयाला मग काय पाहिलं तिथे? मंदिर. मंदिर. आणि कोणाचं मंदिर आहे तिथे? राघवेंद्र स्वामी. राघवेंद्र स्वामींचं. काय विशेष काय वाटलं तिथे मंदिरात? पाहिलं का त्याचं कसं कारागिरी केलीये? कसं पाहिलं? आवडलं का मग? आणि कुठे गेला होतात? कुठेच नाही. कुठेच नाही. मग काही शिकला नाहीत का नवीन सुट्टीत? नाही. काही नाही. तू सुरभी मी सुट्टीत काय शिकले का? काय नाही. तर काहीतरी नवीन गाणं वगैरे तरी ऐकलं? गाणं वगैरे तरी काय ऐकलं का नवीन? किंवा जुनं काहीतरी म्हंटल का? जुनं काहीतरी सुट्टी का असते आपल्याला? प्रार्थना तेवढी म्हटली, प्रार्थना तेवढी येते. दॅट इज द ओनली थिंग. काय ग मुलींनो? बरं काहीतरी काय काय म्हंटल मी मॅडम? विसरले. नवीन शिकल्यात का काही हा गाणं वगैरे?
नवीन काहीतरी केलं का? बरं जुनं तरी काहीतरी लक्षात आहे का? हे आपण पाठ केली होती, ही कविता पाठ केली होती. हा, नाही, मी फक्त ते शिरीष कुमारचा पोवाडा ते पाठ केला पक्का. पक्का पाठ केला. आता आहे का लक्षात का विसरलीस? आहे ना लक्षात अजून. आहे. व्हेरी गुड. आता याच्या पुढे आपण ते एक तयार ठेवूया पोवाडा. ठीक आहे. काहीतरी त्यानंतर एखादा शिकायचं अजून छान नवीन. अजून नवीन एखादा तयार करशील. ओके. पार्थ, व्हिडिओ ऑन करा. मॅम. पार्थ, तू वाचलं का रे काही? तुला आता सुट्टी लागली ना? हो मॅम. हा. सुट्टीसाठी मी इंडियात आलोय. अरे वा. काय सांगतोस? कुठे हो. आहेस मग? कुठल्या गावाला आहेस? मी आता पुण्यात आहे. पुढे छान वा. बस. कॅमेरा समोर बस व्यवस्थित. हो. हा विजिट छान. साठी आलोय. किती दिवस झाले येऊन? 20 दिवस आले. अजून किती दिवस आहेस मग? 20 दिवस झाले. झाले. अजून आहे का मग? परत कधी माहिती जाणार? नाही अजून. शाळा ऑगस्ट मध्ये सुरू होती. बर. आहे म्हणजे अजून महिनाभर तरी नक्कीच आहेस तू. निर्मिती, तुला वेगळं सांगावं लागणार आहे का व्हिडिओ ऑन करायला? मॅम माझ्या कॅमेरा बरोबर प्रॉब्लेम आहे. वा वा वा. हे काय लावून ठेवलं पोस्टर? मॅडम तुमचाच व्हिडिओ नाही ऑन. हो तेच तर माझंच काहीतरी गडबड झाली. हा आता दिसतोय. हा. हा नाही, मी फोटो लावून ठेवला, मला वाटतं दिसतोय. हा चालेल. मग पार्थ, काय रे, काय केलं सुट्टीमध्ये आला तेव्हापासून? कुठे फिरायला वगैरे गेला? त्याचं नेटवर्क ठीक नाही मी वाटतं. नाशिकला गेला माझ्या मामाच्या घरी. मी मामाच्या हो. गावाला गेला नाशिकला. मावाच्या गावाला गेलो. मग कुठलं गाणं म्हटलंस? आम्ही आम्ही ट्रेननी नाही गेलो. ट्रेनने नाही गेलात? बरं गाणं आठवतंय का मग कोणाला? नाही, आम्ही बस. मामाच्या गावाचं गाणं आहे ना. हो. कोणाला म्हण आठवतंय म्हणा. म्हण कोणाला आठवतंय? मी सुरुवात सांगू? चुकू 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 अगीन गाडी, दुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. आठवलं का? साऊंड इफेक्ट. हा निर्मिती, तू काय केलं सुट्टीमध्ये? तुझं माईक म्यूट वर आहे, अनम्यूट कर. हा मॅम, मी सुट्टीमध्ये मी नागपूरला गेली होती. व्हेरी गुड. आणि मग मी तिथे एक क्लास लावला होता, जिथे मी लाठी, भाला आणि तलवार शिकली. हा बरोबर. हा छान. किती दिवसाचं होतं ते? 2 महिन्यांचं होतं ते. व्हेरी गुड. आता तुला छान शिकता येते, म्हणजे करता येतं, ते सगळं चालवता येतं, हो. तलवार वगैरे, भाला फेक करता येते? हो. बर. प्रॅक्टिस करत जा, विसरू नको. हो मॅम. चालेल. आता सांगा मला, कुणी कुणी त्या पुस्तकातलं काहीतरी चाळलं, पेज थोडस उलटून पाहिलं किंवा बघितलं, आपण ते पुस्तक एवढ्या कौतुकाने त्याच्याबद्दल अभ्यास करणं सुरू केलेला? मी फक्त म्हणजे लास्ट टाइमचे नोट्स जस्ट असं नुसतं चाळलं, इकडून तिकडे पेजेस केले. ठीक आहे. फोटो तरी ऍटलिस्ट कुणी बघितले का त्यातले? इतके सुंदर सुंदर फोटो आहेत. हो हा मॅम. काय? मॅम, बोल. आपलं नवीन पुस्तक कोणतं आहे? सध्या नवीन नाही, आपण घेणार आहे नंतर, अजून वेळ आहे त्याला. परीक्षेचं असेल तेच घ्यायला लागेल. आता आपण शिवाजी महाराज कंटिन्यू करूया. तू आणलं की नाही? आणलं का पुस्तक ओके, सोबत? मी बघतो एक सेकंद.
अरे आज वर्ग आहे तो बघायला झाला. जाऊ दे आता, बस तिथे, नंतर शोधून ठेव, जाऊ नको बघायला. सगळ्यांजवळ आहे पुस्तक? आहे का? चला थोडं उजळणी करूया. सांगा बरं कोणते कोणते धडे झाले आपले याच्यातले पुस्तकातले. अनघा, आद्विका? मॅम पहिला धडा काय नाव आहे पहिल्या धड्याचं? संतांची कामगिरी. पहिल्या धड्याचं नाव संतांची कामगिरी होतं का? दुसऱ्या धड्याचं दुसऱ्या धड्याचं होतं. सुरभी आता सांग पहिल्या संतांचं धड्याचं. नाव निघालंय. तुम्हाला माहितीये का कसले काही पुण्यात आपलं महाराष्ट्रात काय सुरू आहे माहितीये का? हो माहिती आहे. आषाढी एकादशी ते ते काय म्हणतात त्याला? ते वारी वारी सुरू आहे. वारी सुरू आहे मॅम. आपण पण केली होती ना शाळेत, हो ना? हम्म. वर्गात यायचं आणि वर्गात आल्यानंतर पुस्तक शोधायला जायचं. शोधायला जायचं. सांगा चला पटकन, पहिल्या धड्याचं नाव काय होतं? शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. हा, तर मग त्याच्यामध्ये आपण काय बघितलं? की असं बघितलं की महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्वी काळ कसा होता, म्हणजे किती कष्ट होती आणि मग किती असे प्रॉब्लेम्स होते. रयतेला कसा त्रास होता, हो मुसलमानांचं आदिलशाही आणि निजामशाहीचं राज्य कसं होतं, हो सगळीकडे गदारोळ माजलेला होता. आणि क्रुएल्टी पण होती. हा, ठीक आहे, अमानुषपणा होता. चालेल. दुसरा दुसरा धडा काय होता? पार्थ, मिळालं का रे पुस्तक? नाही मॅम, तू आणलं नाहीस. मला असं वाटतंय मला थोडस शोधावं लागेल बॅग मध्ये, पण मी सॉफ्ट आणलंय. कॉपी करेल. बरं ठीक आहे, चालेल. दुसऱ्या धड्याचं नाव काय होतं सुरभी? संतांची निर्मिती, लक्ष दे. कामगिरी. संतांची कामगिरी. तर कुठल्या कुठल्या कोणकोणते संत बघितले आपण त्यात? चला पटकन, आज रिव्हिजन करू. श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत संत तुकाराम. एकनाथ, संत हम्म. तुकाराम आणि संत समर्थ रामदास. रामदास स्वामी, समर्थ रामदास स्वामी. ओके. पुस्तकात आपण कुणाबद्दल वाचलं? संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम आणि रामदास स्वामी यांच्याबद्दल माहिती घेतली आपण, हो ना? त्याच्यानंतर काय होता तिसरा धडा? फोटो बघत चला, म्हणजे छान कळतं. चला, मराठा सरदार, मराठा सरदार काय होतं? भोसले कर्तबगार घराणे. हा, भोसल्यांचे कर्तबगार घराणे. तर कुणाचं आडनाव भोसले होतं मग? त्यात आपण काय शिकलो? भोसल्यांबद्दल शिकलो. का बरं आपण त्या घराण्याबद्दल शिकलो? का बरं शिकलो सांगा आम्हाला. का बरं लिहिलं असेल? कारण शिवाजी महाराजांचा जन्म भोसल्यांच्या घराण्यात झाला. ठीक आहे. हा, तर त्यामुळे आपल्याला त्यांचे आजोबा, त्यांचे वडील, त्यांचे काका यांच्याबद्दलची माहिती दिली आहे या धड्यामध्ये, हो ना? काय सुरभी? हो हो ना? आठवतात का पण काही नावं? काय नाव होतं शिवाजी महाराजांच्या वडिलांचं? शहाजीराजे. शहाजीराजे भोसले. ठीक आहे. आणि शहाजीराजांच्या वडिलांचं? मालोजीराव भोसले. मालोजीराजे भोसले. ठीक आहे. ऍटलीस्ट तेवढं जरी माहिती असलं तरी पुऱ्या सध्या. हा, बाकी अजून आपण जास्तीचं पाहिलेलं आहे. ठीक आहे. विठोजी राजे, मालोजी राजांचे भाऊ. त्यानंतर मालोजी राजांचे वडील कोण होते? बाबाजी राजे. लिहिलेला ना आपण? लिहिलं होता ना तो चार्ट, लिहिलेला होता ना? आजोबा, वडील, काका,
वही तरी तीच आहे का तुमच्याकडे? का ती वही हो कुठे तीच गेली? आहे. हो मग तीच आहे. वही नका हारो, वही महत्वाची वही आहे. नका हरवू, तीच ठेवा चालू. हा ठीक आहे. पुढचा धडा, अं, चौथा धडा. शिवरायांचे बालपण. 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 हा तर मग आता कुठे झाला जन्म शिवाजी महाराजांचा? शिवनेरी किल्ल्यात. शिवनेरी किल्ल्यावर. शिवनेरी किल्ल्यावर. ठीक आहे. वयाच्या 7व्या वर्षी शिवाजी महाराज कुठे होते? पुण्याला. पुण्याला होते का? त्यांनी बघू आपण थोडंसं थांबून पुढच्या वर्गात पुढच्या धड्यात येते. मी मला सहज आठवलं म्हणून विचारलं. चालेल. चला, शिवनेरी किल्ल्याचा फोटो बघितला सगळ्यांना? पुस्तक आहे ना? हम्म. छान आहे ना फोटो? ठीक आहे. हो मस्त. त्यानंतर जिजाबाई शिवरायांना गोष्टी सांगतानाचा फोटो आहे. कुठल्या गोष्टी सांगत शिवाजी महाराजांना जिजाबाई? रामायण महाभारत. पूर्वीचे कथा. शूर लोकांच्या कथा सांगत, हो ना? त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचे सवंगडी कोण होते? एक नेक्स्ट पेज वर पहा, पेज नंबर 14 वर फोटो आहे. कोण होते त्यांचे मित्र? अं, काय म्हणायचं त्यांना? मावळे. मावळे. मावळे त्यांचे मित्र होते. ठीक आहे. आणि शेवटी कुठल्या याचा फोटो आहे? 16व्या पेज नंबरवर शिवनेरी किल्ला, तिथला जो दरवाजा आहे त्याचा फोटो आहे. सुरभी, पुस्तक आहे की नाही सोबत? आहे ना. आहे ना? हा. निर्मिती बघतेस का? हो मॅम. आहे का पुस्तक? हो आहे. चालेल. आता आपण जाऊ पुढच्या धड्यावर. शेवटचा धडा जो आपला झालेला. सांगा काय नाव आहे धड्याचं? शिवरायांचे शिक्षण. शिवरायांचे शिक्षण. हा आता सांगा मला. 7व्या वर्षी, वयाच्या 7व्या वर्षी शिवाजी महाराज कुठे होते? बेंगलोरला. कुठे राहतो आपण? बँगलोर. बेंगलोरला. हा ठीक आहे, कळलं. हम्म. तर आपण तर बंगलोरचं महत्व पण आपल्याला सांगता येईल की अरे वा, शिवाजी महाराज राहून गेले बंगलोरला, हो ना? त्यामुळे त्यांना काय शिकवण्यात आलं? काय शिकले ते? त्यांच्यासाठी कशा शिक्षकांची नेमणूक केलेली होती? घोड्यावर बसणे, दांडपट्टा फिरवणे. हा शहाजी ठीक आहे. राजांनी कुस्ती खेळणे. शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षक नेमणूक केले होते. हा ठीक आहे, व्हेरी गुड. ते बघा फोटो पण दिलेला आहे. फोटो मध्ये काय आहे? शिवाजी महाराजांच्या हातात काय आहे? निर्मिती, तू शिकली नाही? भाला. हा बरोबर, असाच पकडतात का ग? हो असंच पकडतात. ओके. हा किती वजनदार असतो का? नाही, आम्ही म्हणजे शिकताना ऍक्च्युअल भाला नाही धरला. आम्ही काठीनीच भालाचं. काठीनी केलं, पण मग तुम्हाला दाखवला का ऍक्च्युअल भाला? हो दाखवला. उचलून बघितला नाही. नाही? अरे ते कळलं असतं ना आम्हाला. किती आम्हाला वजन. आम्हाला शमशेर दाखवली होती, तलवार. शमशेर, तलवार. अरे वा, शमशेर. छान, हो. लक्षात ठेव. तलवारीचा दुसरा शब्द काय आहे मग? शमशेर. हा. हा. तर मग आता हे बंगलोरात असताना त्यांच्यासाठी जे शिक्षक ठेवले त्यांना काय शिकवलं? लिहायला वाचायला शिकवलं. त्यानंतर त्यामुळे त्यांना कशातल्या गोष्टी वाचणं शक्य झालं? महाभारत, रामायण याच्या गोष्टी ते वाचू लागले स्वतः. त्याच्या आधी काय आधी कोण सांगायचं त्यांना त्या गोष्टी? जिजाबाई. जिजाबाई, जिजामाता सांगायच्या. ठीक आहे. तरत अजून कोणाचं नाव आहे? दादाजी कोंडदेव कोण होते? शिवाजी राजांचे शिक्षक. एक प्रकारे शिक्षक पण होते, पण काय म्हणतात त्याला, सर्वे सर्वा होते तेव्हा ते. कारण शहाजी राजे तेव्हा कोण आलेलं हे? आरव, का रे इतक्या उशिरा का बरं जॉईन झाला? मॅडम अनम्यूट अनम्यूट. सर मी विसरलो होतो. पार्थ पुन्हा जॉईन झाला.
पार्थ जॉईन झाला, ठीक आहे. तू हम्म. विसरला, आता लक्षात ठेवशील का? हा, तू किती वर्गात आहेस? मी चौथीत आहे. चौथीत आहे, ओके. आणि आता हे हे बघ, हे पुस्तक आहे शिवाजी महाराजांच्या इतिहासावरचं. त्याची सॉफ्ट कॉपी पण आहे. मॅडम पाठवली होती सॉफ्ट कॉपी ना, नाही, याला वेगळी त्याला कॉपी. पुस्तक पोस्ट करेन म्हटलं होतं, हा, पण ते काय झालं नाही अजून. मॅम नाही सॉफ्ट पहिले कॉपी कॉपी. मला पाठवता का? हा, सॉफ्ट कॉपी. पाठवते. सॉफ्ट हो, कॉपी पाठव. थँक्यू. पार्थला पाठवली होती का मॅडम आपण? मला वाटतंय हिला काय तृषदाला पाठवली होती. तो शोधाला का? आरव, तुझी शाळा चालू झाली? हो मॅम. हा, तू काय केलं सुट्टीमध्ये? खेळलो माझ्या मित्रांबरोबर. कुठे गेला नाही बाहेरगावी वगैरे फिरायला? नाही. बर. नवीन काही शिकलास का? पुस्तक वगैरे वाचलं, नवीन नवीन कविता वगैरे शिकला? मिळालं का मॅडम? नाही, बघते थांबा ना. मी पाहते. त्याच्यात असेल, कोणाला लिंक्स मध्ये असेल ना. थांबा मी पाहते. आपल्या बालरंगच्या. हो. ब्लॉग ब्लॉग डॉक्युमेंट्स. हा, आहे ना, PDF पाठवते मी. आहे तुमच्याकडे? मिळाली? हो, मी याच्या ग्रुपमध्येच पाठवते डायरेक्ट. हा, पाठवा पाठवा. त्याचं खरं आता 5 बुडले हे पहिले धडे. हो ना, तेच तर. हम्म. आरव, मी PDF पाठवली आहे, ठीक आहे. तर पहिले तू जे काय 5 करते धडे ते जरा वाचून घे पहिले धडे. किंवा शेवटचा व्हिडिओ बघून घे, त्याच्यात सगळं कव्हर केलेलं आहे ना. परीक्षेच्या आधीचा व्हिडिओ बघ, त्याच्यात सगळं कव्हर केलाय. व्हिडिओ बघून घे, त्याच्यात तुला कळून जाईल सगळं, ठीक आहे. चला, आता आपण पुढचा धड्याचं बघूया का थोडं मग. पार्थ आली रे PDF बघशील, ठीक आहे. हा, निर्मिती. हो मॅम. चला. हो मॅम. बरं, आपण 5व्या धड्यामध्ये काय काय बघितलं? ऍक्च्युली शिवाजी महाराजांचं लग्न झालेलं पण बघितलं, हो ना. हो कुणाशी मॅम. झालं त्यांचं लग्न? कुणाशी झालं? सईबाई. 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 त्या कोण होत्या? फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील होत्या त्या. हम्म. झालं. चला, सुरभी वाच. सगळ्यांनी लक्ष द्या. मॅम. धडा 6वा. संवाद. हम्म. पाठ स्वराज्य क्रमांक 6. हा, बोल. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. हा. राजे रायरेश्वराचे देवालय पुण्याच्या नैऋत्य नैऋत्येला. हे नैऋत्येला. नैऋत्य. नैऋत्य ही एक दिशा आहे, ठीक आहे. ओके. हा, नैऋत्येला माहिती आहे का असलेले नैऋत्य दिशा? म्हणजे नंतर सांगते, वाच वाच. नैऋत्येला असलेले नैऋत्य म्हण, नैऋत्य नाही, नैऋत्य. नैऋत्य. रू आहे ना, तो रू आणि रफार आहे, ठीक आहे. नैऋत्येला हा, नैऋत्य. नैऋत्य. नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते. तेथे 1645 साली एक विलक्षण घटना घडली. शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यांमधील काही मावळे मंडळी मसलितीसाठी तिथे जमली होती. मत्सलिती आहे का ग? मसल मसली ली आहे का? ली आहे का? एक्स्ट्रा का बरं टाकते? जेवण जास्त झालं का? नाही.
नाही ना मग. हा, मसलतीसाठी तिथे जमली मसलतीसाठी, मसलत ते बोलू आपण नंतर. बस. मसलतीसाठी तिथे जमली होती. त्या किर अरण्यात झाडाझुडपांत लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांबरोबर कसले खलबत ते मावळे करत होते. श्री शंकरापाशी कोणते मागणे मागत होते. बाल शिवबाची तेजस्वी वाणी. शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते, पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती. त्यांनी एक मोठा घाट घातला होता. त्या देवालयात जमलेल्या सवंगड्यांना ते कळकळीने म्हणाले, गड्यांनो, मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत. त्यांनीच आम्हाला येथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे. सर्व कसे छान चालले आहे. पण गड्यांनो, मला यात मुळीच आनंद वाटत नाही. सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का? दुसऱ्याच्या अंजोळीनेच आपण पाणी प्यावे का? आपल्या चारी बाजूंना अनेक परकीय राजवटी आहेत. त्यांच्यामध्ये सारखी युद्धे चालू असतात. आपली माणसे या युद्धात नाहक मरतात. कुटुंबेच्या कुटुंबे देशोधडीला लागतात. आपल्या मुलखाची धूळधाण होते आणि इतके सोसूनही आपल्या पदरी काय तर गुलामगिरी. आपण हे किती दिवस सहन करायचे? दुसऱ्यासाठी आपण किती काळ खपायचे? सांगा, तुम्हीच सांगा. वतनांच्या लोभाने आपण हे असेच चालू द्यायचे का? थांब आता एक मिनिट थांब. हा, निर्मिती पुढचं वाच बरं. शिवराय आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. बोलता बोलता ते थांबले. त्या तरुण सवंगड्यांकडे पाहू लागले. रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले. नवीच दृष्टी त्यांना मिळाली. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, बोला बालराजे, बोला. आपला मनोदय सांगा आम्हाला. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. हो राजे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. आमचे प्राणही देऊ. ते सारे तेजस्वी तरुण वीर एका आवाजात बोलले. बस ठीक आहे, चालेल. आता याच्यावरून काय कळलं तुम्हाला? थोडंफार काही लक्षात आलं का? की शिवाजी राजांना कशी तळमळ होती? आधीच्या धड्यांमध्ये आपण काय पाहिलं की सगळे सरदार होते, पण सगळे सरदार मराठे सरदार कुणासाठी काम करायचे? अनम्यूट करा. सगळे मराठी सरदार होते, सगळे शूर होते, शूरवीर होते. कुणासाठी काम करायचे? मुघलांसाठी, निजामशाहसाठी. अजून कोणासाठी? अजून कोण? निजामशाह, आदिलशहासाठी. ठीक आहे. आणि ते काय व्हायचं, ते आदिलशहा कडून जे असायचे मराठे सरदार, ते निजामशाहीकडे असलेल्या मराठे सरदारांशी युद्ध करायचे. म्हणजे ते आपापसातच त्यांचं काय होतं, वैर होतं, हो ना. तर त्यामुळे व्हायचं काय की मराठ्यांशीच युद्ध करायचे आणि त्यांनाच म्हणजे काय व्हायचं, त्यांनाच इजा पोहोचायची, हो ना. म्हणजे तेच मारल्या जायचे. आदिलशाह आणि निजामशाह वेगळे राहायचे आणि मारलं कोण जायचं? मराठे सरदार. तर हे सगळं कुणी बघितलं? शिवाजी महाराजांनी. मग त्यांनी काय ठरवलं? याच्यामध्ये काय कळलं तुम्हाला या पॅरेग्राफ मध्ये? कुणाची मदत घेतली त्यांनी? कुणाशी बोलत होते ते? मावळ्यांशी बोलत होते. आता ठीक आहे. तर मग काय आहे, कुठल्या देवालयात घेतली त्यांनी ती मीटिंग? कुठल्या देवालयात त्यांनी हे सगळ्यांची खलबत केली? मसलत, खलबत वगैरे असे शब्द आलेले आहेत, त्याच्याबद्दल बोलू आपण.
आता पण रायरेश्वराच्या मंदिरात मानेश्वराच्या मंदिरात ते सगळे एकत्र बसून बोलायला लागले आणि एकत्र बसून त्यांनी विचार विमर्श केला. तर आता त्याच्यातला पहिला शब्द आलेला होता, काय आहे? नैऋत्य. कोण सांगेल नैऋत्य म्हणजे काय? काय आहे हे नैऋत्य? काय शब्द, कशासाठी असावा शब्द? हा, आरव सांग. मॅम ती एक दिशा आहे. दिशा आहे. ठीक आहे. तर आपल्या 4 महत्वाच्या दिशा कोणत्या कोणत्या आहेत त्या सांगा बरं पहिले. आता जनरल नॉलेज, आता थोडस इतिहास बाजूला. हा, चला मराठीत सांगा. 4 दिशा. उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व, पश्चिम. पूर्व पश्चिम. अरे सुरभी का बरं गेली? काय माहिती. हा, सुरभीलाच तर प्रॉब्लेम होता नैऋत्य. ठीक आहे. तर आली. हा, सुरभी, नैऋत्य काय आहे? नैऋत्य एक दिशा आहे. दिशा आहे. ठीक आहे. तर आता आपण काय, त्या 2 दिशांच्या मध्ये एक दिशा असते. जसं आपण ओ म्हणजे असं म्हणजे नॉर्थ दिशा आणि उपदिशा म्हणतो ना. म्हणजे पूर्व, असं हा पश्चिम, नॉर्थ दक्षिण, आणि उत्तर वेस्ट मुख्य हा दिशा. म्हणजे असं का नॉर्थ आणि मुख्य वेस्ट आहे पण त्याच्या मधलं म्हणजे नॉर्थ वेस्ट असं. नॉर्थ वेस्ट. ठीक आहे. तर मग आता ही हो. जी नैऋत्य आहे ना, ती आहे साऊथ वेस्ट. अच्छा. ठीक आग्नेय, आहे. नैऋत्य, वायव्य, ईशान्य. हा, ईशान्य, वायव्य, नैऋत्य आणि आग्नेय. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. ईशान्य. ठीक आहे. मग नैऋत्य जी आहे ती साऊथ वेस्ट. ठीक आहे, लिहून ठेवा त्याच्यात साऊथ वेस्ट डायरेक्शन. तर नैऋत्याला असलेले कुठे होत आहे ना? पुण्यातलं देवालय आहे. ठीक आहे. कोणत्या गावात होतं हे? पुणे. मगाशी कोणी म्हणाला 1645. तर आता आपण हा शब्द, हा नंबर कोणी वाचून दाखवेल मला मराठीत? पुन्हा जनरल नॉलेज. 1645. 1645. छान. ठीक आहे. मसलतीसाठी म्हणजे काय? आपण एक शब्द सोबत वापरतो ऍक्च्युली. हा नुसता मसलती म्हणून नाही वापरत आपण. आपण बोलताना म्हणतो सल्ला मसलत. आठवला? ऐकला का शब्द कधी? मीटिंग. सल्ला मसलत करणे. हा, मीटिंग. डिस्कशन. हा, डिस्कशन करणे. मीटिंग मधलं डिस्कशन. मसलतीसाठी तिथे जमली होती. बरं, हे रायरेश्वराचं मंदिर कुठे होतं ऍक्च्युली? पुण्यात होतं, पण अरण्यात. अरण्यात म्हणजे अरण्य. चला लिहा. शब्द लिहा पट्ट बाजूला. तुमच्या वहीमध्ये शब्द असले पाहिजे. हे नैऋत्य लिहिलं सगळ्यांनी? बघा नैऋत्य कसं आहे. दिशा. रू आहे तो. रूला रफार आहे. नैऋत्य. नैऋत्य. किर्र. रू किर्र रू लिहिलेलं आहे शिकलायत बघ. की नाही? अ आ इ तेव्हा ई, ए. हा, रू शिकले ना तुम्ही? आठवतंय का? आता पाठी नाही आठवतं की आहे नाही? माझ्याकडे. सगळ्यांजवळ वही आहे ना? लिहिताय की नाही लिहत आहे? पहिला शब्द काय बघून द्या ते. सांगितला? नैऋत्य. नैऋत्य. नैऋत्य काय आहे? दिशा. यू कॅन राईट साऊथ वेस्ट. दुसरा शब्द होता मसलत, म्हणजे चर्चा. चर्चेसाठी, गहन चर्चा. कुठल्या तरी डिस्कशन. गंभीर विषयावरची चर्चा म्हणजे मसलत. ठीक डिस्कशन आहे. म्हणजे हा, डिस्कशन, पण गंभीर विषयावर. सिरियस ओके, डिस्कशन. सिरियस. ठीक सिरियसली आहे. केलेलं डिस्कशन. मसलत म्हणजे मसलत. ठीक आहे. त्याच्यानंतर अरण्य लिहा. अरण्य म्हणजे काय? मॅम फॉरेस्ट. हा, जंगल. जंगल लिहा. कुठे अरण्य. अरण्य. किर्र. किर्र अरण्य. किर्र बघा, खूप र वर दाट. पण रफार आला. आता त्याला उच्चार करा बरं जरा. किर्र. किर्र अरण्य. किर्र अरण्य म्हणजे, किर्र म्हणजे लिहा. किर्र पण लिहा. घनदाट. डेन्स. डेन्स फॉरेस्ट. किर्र म्हणजे डेन्स काही तुम्हाला फॉरेस्ट. काहीच दाट दिसत जंगल. नाही. घनदाट जंगल. जंगल. ठीक आहे. तर ते कुठे आहे? पुण्याच्या नैऋत्य दिशेला. त्या जंगलात काय होतं? कुणाचं मंदिर होतं? रायरेश्वराचं मंदिर होतं. मॅम हे नैऋत्य ते कुठं लिहिलेलं आहे?
हे बघ वरून दुसरी ओळ आहे. पुण्याच्या नैऋत्येला पुण्याच्या असलेले नैऋत्येला. रायरेश्वराचे मंदिर म्हणजे कुणाचे मंदिर? ऍक्च्युली शंकराचे मंदिर. ठीक आहे. ईश्वर आलेला असतो ना ज्या शब्दात, त्याच्यात ते शंकराचं मंदिर असतं. ठीक रायरेश्वर, ईश्वर आले हे की बघा, नाही. पुढच्या पेजवर फोटो दिलेला आहे, तो आपण बघू थोड्या वेळाने. पण आता पहिले आपण याच्याबद्दल बोलूया. तर कशासाठी जमलेले ते सगळेजण? चर्चा करण्यासाठी जमलेले, कुठल्या तरी गंभीर विषयावर. मंदिर कुठे होतं? किर्र अरण्यात, घनदाट जंगलात. कुठल्या साली केलं हे सगळं त्यांनी? कोणतं वर्ष होतं ते? 1645. 45. ठीक आहे. बरं, आता मग शिवाजी महाराजांनी मावळ्यांना काय सांगितलं? काय बोलले ते? काय म्हणाले? की गड्यांनो, आपल्या चारी बाजूंना आपल्या चारी बाजूंना परकीय राजवटी परकीय आहेत. राज्यकीय आहेत. त्यांच्यामध्ये सारखीच युद्धे चालू असतात. परकीयाचा अर्थ? परकीय. परकीयाचा अर्थ आपले सोडून दुसरे. आपले जे सोडून दुसरे. मुघल, परकीय लिहा तिथे. सगळे दुसरे होते ना. मुघल, आदिलशाह, निजामशाह, आपण सगळे हिंदू आहे. परकीय म्हणजे ऍक्च्युली परकीय. परकीयच्या विरुद्ध शब्द आहे स्वकीय. स्वकीय म्हणजे स्वकीय. आपले. ठीक आहे. परकीय, स्वकीय. ठीक आहे. तर काय म्हणाले ते? की त्यांच्यामध्ये युद्ध चालू. आता आपण युद्धामध्ये कोण मरतं ते लिहा. म्हटलेलं ना, मी सांगितलं ना, कोण मरतं युद्धामध्ये शेवटी? कुठले लोक? मराठेच मरतात. ठीक आहे. तर त्याच्याबद्दलच ते बोलतात आहेत की आपली माणसे त्या युद्धात नाहक मरतात. कुटुंबे देशोधडीला लागतात. देशोधडीला लागतात म्हणजे त्यांचं सगळं जे काही वैभव वगैरे असतं ते सगळं नष्ट होऊन जातं. त्यांना ते राहत असलेलं गाव सोडून दुसरीकडे जावं लागतं. दुसरीकडे जावं लागतं. काहीतरी खायला प्यायला पाहिजे आणि काहीतरी. ही परकीय सत्तेचे जे लोक आहेत ते काय करतात? सगळं लुटून नेतात, त्यांचं सगळं वैभव वगैरे. त्यामुळे मग शेवटी त्यांच्याजवळ खायला वगैरे काही राहत नाही. त्यामुळे ते देशोधडीला लागतात. आणि मग शेवटी एवढं सगळं करूनही आपण काय करतो? त्यांची गुलामगिरी. गुलामगिरीचा अर्थ काय हुआ? काय झालं अर्थ गुलामगिरी म्हणजे? स्लेव्हरी. स्लेव्हरी मीन्स व्हॉट? यू डोंट हॅव एनी ऑफ युअर. काय नसतं तुम्हाला स्वतःचं? फ्रीडम. स्वतःचं स्वातंत्र्य नसतं. ठीक आहे. पण एवढं सगळं करा आणि सगळं त्यांच्याकडून लढा, मरा त्यांच्यासाठी, आणि शेवटी नशिबी काय? तर गुलामगिरी, म्हणजे त्यांच्या मर्जीने वागा. तर असं जीणं जे आहे, असं जे जगणं आहे, ते कसं आहे? लाजिरवाणं आहे. हो ना? तर असं ते शिवाजी महाराज पोटतिडकीने बोलत होते. तेजस्वी वाणी म्हणजे आवेशाने बोलत होते. त्यामुळे त्यांच्या आवेशामुळे झालं काय, की ते जे मावळे आहेत त्यांना असंच होतं की अरे आपण आपल्या बाबा, त्या मराठे सरदार आपले जे बाबा होते ते निजामशाहीची काय म्हणतात त्याला, निजामशाहीकडून लढायचे. दुसरा मावळा म्हणायचा माझे बाबा त्या आदिलशाही, तर आम्हाला पण तसंच करायचं. तर शिवाजी महाराजांनी त्यांच्या सगळ्यांचे जे विचार आहे ते बदलवायचा प्रयत्न केला आणि त्याच्यात त्यांना यश आलं. तर ते कुठे बदलवायचा प्रयत्न, कुठे कुठे घेतली त्यांनी त्यांची ती मीटिंग? कुठे घेतली ती त्यांची चर्चा? कुठे रंगली? रायरेश्वराच्या मंदिरात. कुठे होतं मंदिर? एकदम जंगलात, म्हणजे कुणाला माहिती नाही पडणार अशी त्यांनी गुप्तपणे ती मीटिंग घेतलेली. ठीक आहे. कसा होता शिवरायांचा आवेश तेव्हा? काय लिहिलेला पहा. शिवराय आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. म्हणजे त्यांना किती संताप आला असेल. हो ना? बोलता बोलता ते थांबले आणि त्यांच्या त्या तरुण सवंगड्यांकडे पाहू लागले. सवंगडी म्हणजे अनघा कुठे? तरुण सवंगड्या म्हणजे यंग फ्रेंड्स. ओके, फ्रेंड्स, मित्र. हा. तर त्यामुळे ते नावळ्यांना असं कोणी बोलणारं आधी कधी भेटलंच नव्हतं त्यांच्या पूर्ण आयुष्यात.
तर त्यांना हे सगळं नवीन दिशा मिळाली ना, विचारांना त्यांच्या नवीन दिशा मिळाली. त्यांचे विचार कसे होते नाही तर की आपल्या पूर्वजांनी गुलामी केली आहे, आपण पण तेच करणार. पण हे विचार त्यांचे कुणी बदलवले? कुणी बदलवले? सुरभी? मी नाही, मी शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांनी बदलवले ना. हा, पण त्याच्यासाठी त्यांना किती म्हणजे समजावून सांगावं लागलं त्यांना. ठीक आहे. का म्हणजे आणि ते नाही, कारण ते परकीयांनाच फॉलो करत होते का? ते परकीयांना फॉलो करायचा विचार करत होते, कारण त्यांचे पूर्वज पण त्यांनाच फॉलो करायचे ना. हा. कळलं? म्हणून म्हणजे माझे आजोबा, माझ्या आजोबांचे वडील, ते सगळे त्या निजामशाहीशी एक काय म्हणतात मॅडम, एक संघ होते. त्यांच्याशीच लोकांना कल्पनाच नव्हती मला. निष्ठावान, हा, त्यांच्याशीच निष्ठा ठेवून हा, होते. आपण काही करू शकतो ही जाणीवच त्यांना नव्हती की जाणीवच आपणच नव्हती. राज्य करू शकतो, आपणच दुसऱ्यासाठी करण्याशिवाय आपल्यासाठी पण आपण हे करूच शकतो ना. कारण हे शक्य होतं ना, कारण हे बघ, ते सगळे सरदार, सगळे शूर सरदार जे होते मराठे सरदार, ते त्या निजामशाही आणि आदिलशाहीसाठी काम करायचे. ते जर एकत्र आले असते तर त्यांनी ऑटोमॅटिकली त्या निजामशाही आणि आदिलशाहीला नेस्तनाबूत केलं असतं, हो ना, डिस्ट्रॉय केलं असतं. म्हणजे ते कष्ट तर करतच होते, हो की नाही, आपण हा सगळे विचार, लढत होते, हा पण विचार ते त्यांच्या डोक्यात, दुसऱ्यांसाठी करत होते. हा विचार त्यांच्या डोक्यात स्वतःहून आला नाही, तो त्यांच्या डोक्यात कुणी घातला? शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांनी. कळलं? ठीक आहे. तर मग आता त्यामुळे झालं काय की तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले, म्हणजे उत्साहित झाले. हा, त्यांना खूप असं नवीन काहीतरी वळण मिळालं त्यांच्या विचारांना. आणि त्यांनी काय म्हणाले, बोला बालराजे. हा, तेव्हा शिवाजी महाराज वयाने फार लहान होते त्यांच्यापेक्षा. आपला मनोदय सांगा आम्हाला, तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. म्हणजे त्या शिवाजी महाराजांच्या बोलण्यात किती ताकद असली पाहिजे की समोरच्याला त्यांनी कन्व्हिन्स केलं त्यांचे विचार फॉलो करण्यासाठी, हो ना, त्यांच्या विचारावर काम करण्यासाठी. की ते मावळे काय झाले, म्हणाले की आम्ही एका पायावर तयार आहोत, म्हणजे आम्ही तुमच्या सोबत आहोत. ठीक आहे. हो राजे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू, आमचे प्राणही देऊ. आता त्या इथपर्यंत आले की आम्ही प्राण पण द्यायला तयार आहे, असं म्हणाले ते मावळे त्यांना. कुणाला म्हणाले? शिवाजी महाराजांना, हो ना. एक तेजस्वी तरुणवीर ते सारे तेजस्वी तरुणवीर एका आवाजात बोलले. तर मग आता ही चर्चा झाली, त्याच्यानंतर त्यांनी काय केलं हे आपण वाचू. अनघा वाच. अनघा कुठे गेली? मॅम ती वॉशरूमला गेली. बरं, अद्विका वाच. चला, झालं, एवढं झालं की आपण आपला पुढचा फोटो छान आहे, कारण तो फोटोवर बोलू आपण. मॅम कुठून सुरू करायचं? कठीण आहे. स्वराज्याची शपथ. आरव, मी PDF पाठवली आहे, तुला शक्य असेल तर दुसऱ्या कुठल्या मोबाईलवर वगैरे बघतोस का? मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरून चढले. एकेकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले, गड्यांनो, आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी याचे सर्वांनी खपायचे, सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हावे. व्हायचे. आपले हे ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य, तुमचे माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. परक्यांची गुलामी आता नको. उठा, या रायश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू. स्वराज्य
स्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार. सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले. हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्यावे असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया. शिवराय शेवटी निश्चयाने बोलले. थांब थांब थांब. हा, अनघा वाच पुढचं. रायेश्वराच्या देवालयातून सारे मावळे बाहेर पडले. ते स्वराज्याच्या आणाभाका घेऊनच शिवरायांचे मन उचंबळून आले. ते पुण्यात खेळताच तडक लाल महालात मातोश्रीकडे गेले. घडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितला. त्या माऊलीला धन्य धन्य वाटले. आपण फ्रीज झाली का ती? हो, बहुतेक आहे ना. आपण मनी जे धरले ते अशी आशा असा आपण मनी विश्वास जे धरले ते बाळराजे पूर्ण करणार अशी आशा असा विश्वास त्यांना वाटू लागला. आता एक काम करा. आता बालराजे का बरं म्हणतात आहे ते शिवाजी महाराजांना ते फोटोवरून कळेल तुम्हाला. बघा फोटो बघा. ते छोटे होते इतर मावळ्यांपेक्षा. हो ना? ठीक आहे. बघा मावळे किती मोठे मोठे आहेत. म्हणजे होते यंगच म्हणा मावळे, पण मोठे होते त्यांच्यापेक्षा वयाने. आणि अजून काय दिसतंय फोटोमध्ये? सगळेजण हात जोडून उभे आहेत. फोटो दिसतोय का सगळ्यांना? फोटो बघताय का तुम्ही इथं? हो. हा, मग मी विचारते त्याचं उत्तर तर द्या. शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा करतात आणि ते रायरेश्वराच्या पिंडीवर वाहतात. फुलं वाहतात ना. फुलं वाहतात. फुलं वाहून प्रतिज्ञा घेतात. ठीक आहे. हात जोडलेत. सगळेजण प्रार्थना करतायत शंकराची. हा, आता त्यांनी मोठं ठरवलं ना, काहीतरी खूप मोठी गोष्ट ठरवली ना स्वराज्य स्थापनेची. त्याला देवाचा आशीर्वाद घेतायत ते. आणि कधी असं म्हटलं ना की देवावर हात ठेवून म्हटलं की ते होतच. असं आहे ते फोटो. मॅडम हा पॅराग्राफ द्या समजून. याच्यातले शब्द पहा, सगळ्यांनी लक्ष द्या. वन बाय वन. हिंदवी स्वराज्य. स्फुरण चढले म्हणजे काहीतरी करायची इच्छा निर्माण झाली. आता मला काहीतरी करायचंय असं तुमच्याकडे म्हणलं, तुमच्याशी बोलताना म्हटलं की आपण शाळेसाठी नाटक बसवूया, आणि तुम्ही म्हटलात हो बसवूया, की मग मला बरं वाटतं की नाही? आणि तुम्ही काहीच बोलला नाही तर मला कसं वाटतं? हो की नाही? मग सगळ्या मावळ्यांनी लगेच त्यांना म्हटलं हो हो आम्ही प्राण पण देऊ. त्यामुळे त्यांना काय चढलं? स्फुरण चढलं. ते त्यांचा जो काही विचार होता तो करायला त्यांना बळ मिळालं. करूया, आपण स्वराज्य स्थापन करूया असं त्यांना बळ मिळालं, स्फुरण चढलं. ते इच्छाशक्ती जोरात झाली त्यांची. त्यांना करायचंच होतं. पण एकटा माणूस काय करू शकतो का सांगा? नाही की नाही? हा, एकटा माणूस लढू शकेल का
हजारो सैन्य पुढे आलं तर एकटा माणूस लढू शकेल का? नाही. मग त्याला साथ पाहिजे. ती साथ कोणी दिली त्यांना? मावळ्यांनी दिली, की राजे तुम्ही काय जे म्हणता ते आम्ही करू, आमचा प्राण देऊ. ते ऐकू त्यांना वाटलं, त्यांना खूप आनंद वाटला, स्फुरण चढलं की आता आपण काहीतरी करूया आपल्या स्वराज्यासाठी, किंवा आपलं स्वतःचं राज्य व्हावं त्यासाठी आपण प्रयत्न करूया. ते काय म्हणले, गड्यांनो, गड्यांनो म्हणजे मित्रांनो, सवंगडी मधला गडी आहे तो शब्द, कळलं? म्हणजे नोकर नव्हे, गड्यांनो म्हणजे मित्रांनो. आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे, सर्वांनी खपायचे, सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे. आपले ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य. तर हिंदवी हे हिंदू पासून आलेला शब्द आहे. हिंदू आहे ना आपण सगळे, ते सगळे मुसलमान होते, नंतर मग इंग्रज पण आले, पण तेव्हा कसं होतं, हिंदू आणि मुसलमान होते. मग हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदू लोकांचं स्वतःचं राज्य. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. कळलं? कोणाला काय शंका आहे का? कुठला शब्द अडलाय का? हा, पुढेच त्यांनीच म्हटलंय बघा, तुमचे माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे, परक्यांची गुलामी आता नको. ते परक्यांचे गुलाम होते ना सगळे, परक्यांसाठी काम करत होते, आता नको, आता आपण स्वतःसाठी काम करूया. आता बघा तो लगान तुम्ही पाहिला होता की नाही पिक्चर? शिवाजीवर पण भरपूर पिक्चर आहेत. ते लगानचं तुमच्या लक्षात राहतंय. ते काय म्हणायचं की शेतातलं उत्पन्न झालंय ते आम्हाला द्या म्हणायचे ना इंग्रज. तेव्हा इंग्रज होते, हे त्याच्या आधीचा जरा काळ आहे ना. शिवाजी महाराजांच्या शेवटी शेवटी इंग्रज आले भारतात, तर त्यामुळे ते सगळं मुसलमानांना जात होतं. लगान म्हणजे काय, टॅक्स होता तो सगळा मुसलमानांचा. आता मग आपण आपलंच राज्य असेल तर टॅक्स कुठे राहील? आपल्याकडेच राहील ना. आपण जे काय कमवू, काय शेतीत उत्पन्न येईल ते आपल्याकडेच राहील ना, आपल्याला दुसऱ्याला द्यावं लागणार नाही, कारण आपलंच राज्य आहे. होय की नाही? कळतंय का अनघ, अद्विका, आरव? आरव लक्ष आहे का रे? काय करतोय हातात चिठ्ठी घेऊन? कळतंय का? निर्मिती तू ऐकते का? मॅम. आणि पुढच्या याला पाहिजे बरं व्हिडिओ ऑन करायला. हो मॅम. स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार, म्हणून अशी त्यांनी देवाला साक्ष ठेवून, देवासमोर आपण कधी बोललं तर ते करावंच लागतं ना आपल्याला, आपण करतोच, म्हणून देवाला साक्ष ठेवून त्यांनी शपथ घेतली. सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले. हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे ही श्रींच्या मनात आहे, असे श्रींच्या मनात आहे. म्हणजे ही देवाची, श्री म्हणजे देव, गणपती, कुठलाही देव, श्रींची इच्छा आहे म्हणजे देवाची इच्छा आहे, म्हणून तुम्ही सगळे एकत्र आले ना. आता इतके दिवसही होतेच की सगळे ते आजूबाजूला, पण एकत्र आले नव्हते ना. आता ते देवाच्या कृपेने आपण एकत्र आलोय. आपण त्यांचं मनोरथ, ही देवाचीच इच्छा आहे की आपलं स्वतःचं राज्य व्हावं, कारण ते देवळं वगैरे पण उद्ध्वस्त करत होते ना लोक. आता तुम्हाला माहित असेल, आता राम जन्मभूमी, तिथे काय बांधली होती त्यांनी? मस्जिद बांधली होती. मस्जिद बांधली होती की नाही? मग ती सोडवायला आपल्याला आणि ते मस्जिद तोडताना आपण खाली ते हिंदू रिमेन्स होते, म्हणजे जशी काहीतरी मूर्ती सापडली, मग काहीतरी सापडलं, म्हणजे हिंदू स्कल्पचरवरच त्यांनी ते मस्जिद बांधलं होतं. हा, तसं मग देवालाही त्रासच होत होता ना तो, म्हणून देवाचीच इच्छा होती की आपण अब हे राज्य होऊ दे, म्हणून रायरेश्वराच्या देवळातून सारे मावळे बाहेर पडले. ते स्वराज्याच्या आणाभाका घेऊनच शिवाजीरायांचे मन उचंबळून आले. उचंबळून आले म्हणजे त्यांना बरं वाटलं, भरून आलं त्यांना, की आपल्या शब्दाला, आपल्या एवढ्या लहान मुलाच्या शब्दाला त्या सगळ्या मोठ्यांनी दुजोरा दिलाय. सगळे हो म्हणले ना त्यांना, मग त्यांना असं भरून आलं, बरं वाटलं. म्हणजे ते पुण्यास येताच तडक लाल महालात मातोश्रींकडे गेले. मातोश्री म्हणजे जिजाऊ, आईला मातोश्री म्हणतात. पूर्वीचे असं लोक बोलायचे, आई नाही म्हणायचे, मातोश्री, पिताश्री असं म्हणायचे. ते मातोश्री म्हणजे आई. घडलेला प्रसंग त्यांनी लाल महाल हे पुण्यात आहे, ठीक आहे, तिथे ते राहत होते त्यांच्या आईसोबत. हा, ठीक आहे.
त्या माऊलीला धन्य धन्य वाटले. आपण मनी हे धरले ते बाळराजे पूर्ण करणार अशी आशा, असा विश्वास त्यांना वाटू लागला. त्यांनाही खात्री वाटली की आता बाळराजांनीच ठरवलंय ना, आणि त्यांनी तसं घडवलंच आहे ना शिवाजी महाराजांना पण, सारख्या शूरवीरांच्या गोष्टी सांगून असं त्यांनी पण त्याला तयार केलंय, तसं त्यांना शिक्षण पण दिलंय. त्यामुळे आता स्वराज्य होणारच अशी जिजाबाईंना पण खात्री वाटायला लागली. वाटायला लागली. छान. ठीक आहे, त्या फोटोमध्ये किती समजतंय मावळे वगैरे? आहेत बघा बरं जरा पटकन. किती मावळे आहेत आहेत नंबर? मोजा. किती मावळे आहेत मोजा बरं. मॅडम मी मोजून ठेवले काय मॅडम? 11 थोडं काम दे. 10 11 11 11 मावळे आहे का? शिवाजी महाराज धरून 11 झाले. नाही, शिवाजी महाराज सोडून. 10, मला तर 10 दिसतात आहेत. 10 आहेत, 10. 10 आहेत. 10च तर आहेत, हो ना. तर चालेल, पुढच्या वर्गात आपण वाचून द्या थोडस हे ना. हा? छान आहे ना, गोष्ट छान आहे ना. आता तुम्हाला कळेल कसं कसं पुढे त्यांनी स्थापन केली, हे शिवाजी महाराज किती हुशार होते, शत्रूशी कसे लढले, असं हळूहळू तुम्हाला कळेल आता पुढे. खूप मस्त. चालेल आरव, काय करशील मग? PDF बघून घेशील आणि पहिलेचे 5 धडे थोडेसे वाचून घेशील. ठीक आहे. ताईला वाचायला सांग. अन्वीला वाचायला सांग, तिचाही अभ्यास होऊन जाईल. ठीक आहे, चला मग कोण कोण आता आपण आलं? वर्ग बंद करूया. पुढच्या शुक्रवारी आरव आला, भेटू. आधी नाही आला, आणि नेहमी नाही आला. उद्या या सगळ्यांनी. तुम्हाला या क्लास, उद्या मीटिंग आहे आपली, शाळेचा शुभारंभ आहे. पण सगळ्यांना वाटेल आज का क्लास घेतला, मॅम कधी आहे? मॅम किती उद्या वाजता? 5 वाजता. उद्या 5 वाजता. उद्या संध्याकाळी. 5 वाजता. हा, ठीक संध्याकाळी आहे. 5 मॅम मी वाजता. बाहेरच ना. मॅम मी पण नाही, जाऊ नका, जाऊ नका, सिंपल आहे, होय की नाही? हा, चालेल, आता मोठे आहे ना सगळ्यांनी तुम्ही, या. तुम्ही घरी थांबा, आई बाबा जाऊ देत, छान आतून आई लावून बसायचं. बाबांसाठीच मीटिंग आहे. हा, मीटिंग आई हे सांग बाबांसाठी. आईला, त्यांना यांच्यासाठी काय नाही, पण बघा झालं तर करा जॉईन. हा, करा जॉईन. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या शुक्रवारी. सगळ्यांनी 8:30 वेळेत वाजले. यायचं, विसरायचं नाही. अलार्म आणि लावा, उशीर नाही करायचा या. आरव, विसरायचं नाही. आता याच्या पुढे अलार्म लावून ठेवा सगळ्यांनी हो मॅम. 7:30चा. मग ठीक आहे, वेळ जातो ना आपला. ठीक आहे मॅम. चला, चला, शुभरात्री. शुभरात्री. बाय. शुभरात्री मॅम. करते मॅडम. बाय मॅम. मीटिंग. बाय बाय. शुभरात्री. बाय बाय, शुभरात्री.